श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12. पार्था जयाची ठाई, वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा दोही सरिसा पाडू, का घरी जिया उजेडू करावा. पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. नातरी इक्षुदंडू पाळितया गोडू, गाळितया कडू नोहेची जेवी. अरिमित्री तैसा, अर्जुना जया भावो ऐसा. मानापमानी सरिसा होतू जाय, तिही ऋतूं समान जैसे का गगन. तैसा एकची मान शीतोष्णी जया. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडू सुता. तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्थु जो. माधुर्ये चंद्रिका, सरिसी राया रंका. तैसा जो सकळिका भूतां समूह. आघविया जगा एक, सेव्य जैसे उदक. तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. जो सभ्याय संग सांडोनिया लाग, एकाकी असे अंग अंगी सुनी. जो निंदे ते नेघे, स्तुतीन श्लाघे. आकाशान लगे लेपू जैसा. तैसे निंदे आणि स्तुती, मानू करुणी एके पांती. विचरे प्राणवृत्ती जनीवनी, शाचल टिके दोन्ही. बोलोनी न बोले जाहला मौनी. जो भोगिता उन्मनी आरायेना. जो यथा लाभेन तोखे, अलाभेन पारुखे. पाऊसे वीण न सुखे समुद्र जैसा. आणि वायुसी एके ठाई, बिढार जैसे नाही. तैसा न धरीच काही आश्रयो जो. आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य वसती. तेवी जगची विश्रांती स्थान जया. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण जाहला. मग याहीवरी पार्था, माझ्या भजनी आस्था. तरी तया ते मी माथा मुकुट करी. उत्तमासी मस्तक, खालविजे काय हे कौतुक. परिमानू करीती तिन्ही लोक पायवनिया. तरी श्रद्धा वस्तूसी आदरू, करिता जानिजे प्रकारू. जरी होय श्री गुरु सदाशिवू, परी हे असो आता. महेशा ते वानिता, आत्मस्तुती तत्वता संचारू असे. यया लागी हे नोहे, मनितले रमा नाहे. अर्जुना मी बाहे शिरी तया ते. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊनिया आपुलिया हाती. रिगाला भक्ती पंथी जगा देतू. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. की जळाची परी तळवटू घे. म्हणोनी गा नमस्कारू, तया ते आम्ही माथा मुकुट करू. तयाची टाच धरू हृदयी आम्ही. तयाची गुणांची लेणी, लेवू आपुलिये वाणी. तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. तो पाहावा हे डोहाळे, मनोनी अचक्षुसी मज डोळे. हातीचे लीला कमळे, पूजू तया ते. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी. आलिंगावया लागुनी तयाचे अंग. तया संगाचे निसुरवाडे, मजविदे हा देह धरणे घडे. किंबहुना आवडे निरुपमू. तेनेसी आम्हा मैत्र, येथ कायसे विचित्र. परी तया ते चरित्र ऐकती जे. तेही प्राणा परवते, आवडती हे निरुते. जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. जो हा अर्जुना साध्यंत, सांगितला प्रस्तुत. भक्ती योगू समस्त योगरूपू.
जे नेमी प्रीती करी कामनी शिरसा धरी एवढी थोरी जया स्थिती एक ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य आई कोणी जे तैसीची श्रद्धेचे नि आदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परिमाते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा आम्ही तयांचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचून आन गोमटे नाही तयांचे आम्ही व्यसन ते आमुचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळती तै पै प्रेमळांची वार्ता जे अनुवादती पंडू सुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही ऐसे निजजनानंदे तेने जगदादि कंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळू निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यू जो पैसुर सुहाय शिळू लोकलालन लिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो धर्मकीर्ती धवळू अघात दातृत्वे सरळू अतुळ बळे प्रबळू बळीबंधनू जो भक्तजन वत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्यसेतू सरळू कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे एरू दैवाचा ऐकतू असे आता ययावरी निरूपिती परी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते तेची रसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेल आता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही हे पढविलोजी स्वामी निवृत्ती देवी हरिओम तत्सत श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु।